कशी पब्लिक महाराष्ट्राची. तर आता आपण ब्लॉग चालू केला आहे. आता आपला आहे पहिला दिवस तो विमान नदीमध्ये. आता तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो, तुम्ही फक्त बघा. हे आपलं हॉटेल आहे. हॉटेलच्या बाहेर तुम्ही बघू शकता. तर आपलं असा पहिला दिवस असा आहे का आपण जेव्हा कालचं 23 तारखेला जो स्नोफॉल झाला पण आपण काही व्हिडिओ बनवला नाही, तर त्यामुळे मी तुम्हाला आज दाखवते. कारण काय माहिती आहे का काल का दाखवलं नाही, कारण मी ब्लॉग आजपासून स्टार्ट केलं आहे. आजपासून आपली जर्नी स्टार्ट ब्लॉगची. ठीक आहे मित्रांनो, बघा हे बघा, इकडं बघा तुम्ही, बघा किती खूप बर्फ होता. म्हणजे पूर्ण हे तुम्हाला हे झाड दिसतंय ना इथं, पण पूर्ण बर्फ होता. पण आता नाहीच आहे. मी तुम्हाला दाखवल, फोटो काढले मी, तर ते ब्लॉगमध्ये काही फोटो टाकल मी. तुम्ही बघा नक्की भावांनो, तुमच्या भावाला नक्की सपोर्ट करा. हे बघू शकता तुम्ही, बर्फ बघा, फक्त बर्फ बघा किती खाली. इतका बर्फ आहे ना, डायरेक्ट 2-3 फूट बर्फ आहे. हा जितका दिसतोय ना तुम्हाला, हा 2-3 फूट बर्फ आहे. हा हे बघा पहाड्स किती भारी होईल नेचर्स आहे. वाव, खूप भारी वाटतंय भावांनो. मी स्टार्ट नव्हतं करणार, मी फक्त इंस्टाग्रामवर रील्स तेच आपलं बनवणार होतं. पण आता मी पण चालू केलं आहे काहीतरी नवीन. चला आता बघू काय होतं पुढं. चला तुम्हाला सांगाल मी कसं मजा करतो आपण, कशी नाही तो आम्ही ब्लॉगच्या थ्रू दाखवतो तुम्हाला. ओके भावांनो, तुमच्या भावाला नक्की सपोर्ट करा. बघा नेचर्स, कसं वाटतंय मित्रांनो तुम्हाला आता इथं. बघा तुम्ही, म्हणजे बघा तुम्ही किती भारी नेचर्स आहे. आता आपण चालू केलं आहे, आता बघू पुढं काय होतं. एक प्रकारे म्हटलं हसबंद आहे, कारण एवढे कॉम्पिटिशन आताच्या जमान्यामध्ये तितके आहे सांगता येणार नाही. आता बघू आपण आपलं काय होतं काय नाही. तुम्हाला दाखवतो मी फक्त मज्जा कशी करतो ती बस. जय श्रीम, जय भीम, जय श्रीराम, बाय. काय हो नो, लय बर्फ पडतोय एकदम येण्यासारखा बर्फ पडतोय. तुम्ही बघू शकता आता किती बर्फ येतं. असा बर्फ आहे ना, बापरे बाप, लय बर्फ आहे नाही का, लय थंडी. आणि त्याच्यामध्ये इतकी थंडी वाजते डायरेक्ट तोंडाने बर्फ लय बेकार बर्फ लागते काय. हे बघा, चला तुम्हाला ना ब्रिजवर दाखवतो. आता ब्रिजवर जातो आपण. हे बघा ब्रिज इकडे, इतकी थंडी असते ना भावनो, लय बेकार थंडी असते का. आता हे बघा किती, हा बघा ब्रिज बघा पहिले तुम्ही, पहिले ब्रिज बघा. हे बघा ब्रिजवर फोटोशूट चालू आहे, तुम्ही बघू शकता. थोडं भाव व्हिडिओ करतो आपला, काही इच्छा नाही. पण इकडं बघू तुम्ही, बघा बर्फ बघा, बघता बर्फ. डोळ्यामध्ये बर्फ जाते, काही इकडे बोलताय तेवढा बर्फ आहे. थोडं जंक्शनमध्ये बर्फ माझा का. माझे पाठवले केवढे जाम झाले ना, लगेच का डायरेक्ट पॅन्ट बिंडात द्यावी घातली त्याच्यावरती. अजून एक पॅन्ट लाईव्ह बर्फ पडतो, लाईव्ह बर्फ पडतो. बर्फ हे बघा आमचे मित्र इथे. हे बघा लाईव्ह बर्फ पडतो मित्रांनो, लाईव्ह बघू शकता तुम्ही.
हे बघा ते झाडं बघा मित्रांनो, झाडं बघा झाडं, हे बघा झाडं बघा मित्रांनो. हा बर्फ बघा मित्रांनो, बर्फ बघा. पाय डायरेक्ट खाली जातो बघा माझा, बघा पाय किती खाली गेला. फक्त लाईफ मध्ये एन्जॉय करायचं. काय एन्जॉयमेंट, एन्जॉय. उठा तुम्ही, उठवा ना यार. हे बघा बघू शकता तुम्ही इथं किती बर्फ आहे. हे बघा हा ब्रिज आहे आणि त्या साईडला जो ब्रिज आहे ना तो ना आधी बाढ आली होती तर तिथं ते तुटून गेलाय हो. आणि नदी खाली आणि आता आपण ब्रिजवर आहे. ते ब्रिजवर तुम्ही बघू शकता किती बर्फ आहे. इतकी थंडी असते ना तर बोलायला सुद्धा होत नाही मला. बघू शकता तुम्ही किती बर्फ आहे आता इथं. हे बघा हे छत्री घेऊन चालले. हे बघा इथं चप्पल स्नोफॉल. काय कसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. हे बघू शकता तुम्ही किती किती एकदम असं एकदम मन खुश झालं नाही का. पैसा फुल वसूल आहे. आणि काय पैसा म्हणजे टेन्शन नाही पैशांचं, पण पैसा फुल वसूल आहे. कामं करायचे, कष्ट करायचे, पैसे कमवायचे आणि फिरायला यायचं म्हणजे यायचं लाईफमध्ये बाय. हे बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे फोटो चालू आहे, फोटोशूट वगैरे पोरांचा. हे बघा आता आपण ब्रिजवर आहे. ब्रिजवर बघू शकता तुम्ही किती बर्फ आहे. ब्रिजवर बघू शकता तुम्ही किती बर्फ आहे भावांना. अक्षरशः ना आपल्याला बोलायला जमत नाही तरी ना बोलायला लागतं काही गरज. इतकी थंडी ना शपथ, आई शपथ नाही थंडी काय नाही म्हणजे बेकार थंडी, एकदम बेकार. काही सांगू शकत नाही ह्या गोष्टीमध्ये मी. माझा एकदम मन खुश झालं आहे. आधी व्हिडिओ काढा मला ब्लॉगसाठी. काय म्हणता पब्लिक आता आपण चाललो आहे कसून. आपण बॅग वगैरे पॅक करून खाली आलो हॉटेलच्या आपल्या. आपण इथं नाश्ता करून थांबलो आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी पुढचं सांगतो आपण कसं झालेलं आहे. जय भीम, जय शिवराम मित्रांनो. आता आपण निघालो आहे. आता आपण चाललो आहे बॅग वगैरे घेऊन. आता आपण चाललो आहे मनालीमधून डायरेक्ट कसोलवरून जाऊ आपण दिल्ली. तुम्हाला सांगतो मी पण एक आहे मित्रांनो, नक्की व्हिजिट करा मनालीला. एक नंबर जागा, एक नंबर. ड्रीम, डायरेक्ट ड्रीम पूर्ण आहे तुमचं भावांना. नक्की या. आम्ही खूप मज्जा केली, आम्हाला खूप आवडलं. आम्ही 2-3 दिवस मस्त एकदम स्टे केलं. त्याच्यानंतर 22 तारखेला सोपून जागा आहे. एक नंबर मजा आली भावांना, भारी वाटलं. बाय. चाललो आपण सोड. बघा पब्लिक तर ट्रॉफिक किती आहे. आणि हे बघा ट्रॉफिक तिथं नदी बघा, नदीच्या खाली बघा किती लोक एन्जॉय करत आहे. आमचा एन्जॉय झाला आहे. आता आम्ही चाललो आहे कसोलला. कसोलवरून जाणार आहे आम्ही मनाली. पण एक आपलं ड्रीम होतं यायचं इथं. एक विचार केला होता डोक्यात मी का जायचं कधीतरी आता अशा ठिकाणी का एकदम मोकळं राहील. आले आपण आता इथं. आता आपण चाललो कसोलला. कसोलवरून चाललो आपण दिल्लीला. चला पब्लिक आपण जाऊ आता. तर कसे जायचं तुम्ही. आता आपण आहे इथं. कुठे आहे आपण आता गौरव? कसोलमध्ये. हां विसरलं तर कसोलमध्ये. आता तुम्ही बघू शकता इथं कसोलमध्ये आईस नाही पडत तर पाऊस पडतो. बघा तिकडं. हे बघा इथं आता थंडी इतकी वाजते ना भावांना, लय बेकार थंडी. काय इथं स्नोफॉल नाही, तिथं फक्त पाऊस पडतो. बाकी थंडी मजबूत वाटतं नाही काही शकत. बघू शकता तुम्ही पाऊस पडला इथं पण अजून पडतोच आहे. आता आपण चाललो आहे त्याला थांबलो तर शिल्ड केलं त्याचं थोडंफार समजून घ्या तुम्ही. शिल्ड म्हणजे एकदम ते वाला शिल्ड नाही. आपण बघू एखादी
अजून एखादी आता बघू place असेल तर काही फिरण्यासारखं बघण्यासारखं तिथं जाऊ आपण. तिथं पण व्हिडिओ काढून तुम्हाला मी कसं दाखवत राहील. ओके चला भावांनो भेटू भावांनो. आता आपण चाललो आहे इडेस कॅफे. आपण खूप आता आलो आपल्याला इथं सोडलं आहे कारवाल्याने. कोणता 4x4 होता ना 4x4 आल्याने. आता आपण इथून खाली जाऊ आता उतरून, कारण इथे गाडी चालत नाही त्याच्यामुळं आपण आता खाली चाललो आहे. तर बघून घ्या व्ह्यू. चले व्ह्यू बघा तुम्ही भावांना एकदा. तर तिकडे कार लावावं लागली आहे. आता आपण इथून खाली जाऊ. तर तिकडे जायचं आपल्याला त्या साईडला नदी पार करून. तुम्हाला सांगतो मी कसं जाणार आहे कसं नाही. व्हिडिओ काढू आपण. इतका पाऊस पडतो इथं बाप रे बाप. हिवाळ्यामध्ये पाऊस. आणि आत्ता आपण मनालीमध्ये असतो तर स्नोफॉल चालू असतं 100%. तर डायरेक्ट -1 चालू डायरेक्ट फुल गारटलं आपण. शक्ती पण राहिलो मी. बघा व्ह्यू बघा मित्रांनो. बाय खाली भेटू आपण तुम्हाला. चला व्ह्यू बघा तुम्ही. आता आपण खाली उतरतोय. खाली जाऊ परत व्हिडिओ शूट करू आपण तिथं. काही विषय नाही. या तुम्ही कधी पण फ्लाईटमध्ये, कारण खूप मजा येते आम्हाला. 2-3 देश तर फिरलोच आम्ही. अरे चालीमध्ये गेली हो. चला भेटू आपण तुम्हाला खाली. बाय. राहून ना आता आपण इडेस कॅफेच्या ब्रिजवर आहे. ब्रिजवर बघा तुम्ही. आता ब्रिजवर नदी बघा. तर व्ह्यू का क्लास व्ह्यू आहे ना, एकदम क्लास व्ह्यू आहे. डायरेक्ट आपल्याला तिथं जायचं आहे इडेस कॅफेला. तर तिथं जाऊन आपण कॉफी वगैरे पिझ्झा वगैरे खाऊ, काहीतरी खाऊ. बाय. तुम्हाला पुढची स्टोरी सांगतो मी. बघा व्ह्यू. ना आता आपण चालू आहे इडेस कॅफेला. आता आपण कॅफेचं ब्रिज क्रॉस करून आलो आहे आपण आता इथं. हो आता तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू. बघा तुम्ही किती सुंदर आहे. हे बघा आपण कसोलमधलं जे इडेस कॅफे आहे ना ते खूप फेमस आहे. आपण आता तिथे चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो पुढं अजून. पण एक ना हा एक इथला व्ह्यू जो आहे ना एक नंबर. एकदम क्लास व्ह्यू. एकदम क्लास. नक्की विजिट करा. बघा किती लोक आले. ट्रॅव्हल्स वगैरे आले सगळे तर एन्जॉय करायला, चिल करायला एकदम भारी. तर आपण पण चाललो आहे ब्रिज क्रॉस करून आला आपण आता एवढं. हे इडेस कॅफे आय थिंक हे हा हेच आहे. हेच मी रील्स एकदम फेमस कॅफे आहे. एकदम फेमस कसोलचं. बघू शकता इथं इडेस कॅफे. आपण अशा आलं इथं इडेस. तर आपण इडेस कॅफे. भाऊंना आपण आता इडेस कॅफेमध्ये आहे. आता इथं आपले भाऊ ऑर्डर करताय. एकदम भारी व्ह्यू आहे. कसोलमध्ये आपण कसोलमधला इडेस कॅफे खूप फेमस आहे इथला.